नमस्कार, मी सोमेश कोलगे. महा MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज महाराष्ट्रात काय सुरू आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारावासा वाटतोय. कारण सरकारच्या विरोधात सातत्याने भूमिका घेणाऱ्या एका पत्रकाराला 2 वर्षापूर्वीची फाईल उघडून अटक करण्यात आली. ही अटक केल्यानंतर स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या अनेकांनी याचा पत्रकारितेशी काय संबंध असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. ज्या लोकांनी पत्रकारितेच्या नावाखाली सामनामधून शिवराळ भाषा आजपर्यंत वापरली ते लोक पत्रकारितेची शैली कशी असावी याबद्दल बोलू लागलेले आहेत. पण या सगळ्यावरती महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पत्रकाराची शैली कशी असावी, त्याची स्टाईल कशी असावी याचं स्वातंत्र्य ज्याला त्याला आजवर होतं. मग आज अचानक अर्णब गोस्वामीच्या निमित्ताने या सरकारला असं काय झालं की अन्वय नाईक या माणसाच्या जुन्या फाईलला रिओपन करून त्यामध्ये अर्णब गोस्वामींचं नाव गुंतवून त्यांना अटक करण्याची वेळ आली. काही प्रश्न या प्रकरणाच्या अनुषंगाने उपस्थित होतात जे प्रेक्षकांसमोर मांडले पाहिजे आणि या सरकारचा निषेध केला गेला पाहिजे आणि स्पष्ट भाषेत निषेध केला गेला पाहिजे. तुम्ही मोदींचे विरोधक असाल म्हणून प्रत्येक मोदी विरोधकाचं समर्थन करणं हे तुमचं काम नाही. या सरकारची जी मुस्कटदाबी चालू आहे त्या मुस्कटदाबीला आवाज उठवलाच गेला पाहिजे. मला पहिला प्रश्न विचारायचा वाटतो की अर्णब गोस्वामी हे या सुसाईड केस मधले एकमेव आरोपी आहेत का? अन्वय नाईक यांचं सुसाईड होऊन 2 वर्ष उलटून गेली. ज्या वेळेस क्लोजर रिपोर्ट फाईल करण्यात आला त्यावेळेस या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी नव्हती का? गृहराज्यमंत्री कोणाचे होते? मग ज्या वेळेस अन्वय नाईकच्या केसचा क्लोजर रिपोर्ट फाईल करण्यात आला त्यावेळेस शिवसेनेच्या गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा का दिला नव्हता? एका मराठी आर्किटेक्टला न्याय देण्याची भाषा जर तुम्ही करत असाल तर त्या मराठी आर्किटेक्टला न्याय देण्यासाठी त्यावेळेस सरकारमधून का बाहेर पडला नाहीत? परत सरकार आल्यानंतर 1 वर्ष तुम्हाला अन्वय नाईक या प्रकरणाचा शोध लागण्यासाठी द्यावं लागलं. म्हणजे तुम्ही स्वतःचे कार्यकर्ते तर तुमचे मूर्ख असतील, तुमच्या नेत्यांनाही डोका आहे की नाही हा एक वेगळा स्वतंत्र चिकित्सेचा प्रश्न आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही मूर्ख समजता. संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांना तुम्ही मूर्ख समजता. पत्रकारितेशी संबंध नाही. आणि मग अन्वय नाईकला तुम्हाला न्याय द्यायचा होता तर 1 वर्ष काय करत होतात? आल्याबरोबर पहिल्या 4 दिवसांमध्ये अन्वय नाईकची केस बाहेर काढून सगळ्या आरोपींना आत का टाकलं नाही? अन्वय नाईक यांची जी सुसाईड नोट आता माध्यमांमधून समोर येते ती आमच्या हातामध्ये. त्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा ही 2 नावं देखील आहेत. या 2 नावांवरती काय कारवाई करण्यात आली? पत्रकारितेशी संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे ना वारंवार. मग पत्रकारितेशी जर संबंध नसेल तर फक्त पत्रकारावर कारवाई का होते? आणि ते पण तुमच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारावर कारवाई का होते? पत्रकारितेची शैली, जर्नलिझमचे इथिक्स यावर जर चर्चा करायची असेल तर सामना गेले 5 वर्ष काय करतोय त्याला पत्रकारितेची शैली आणि पत्रकारितेचे इथिक्स म्हणतात का? त्याच्यावर कधी कारवाई करणार? दुसरा मुद्दा या सगळ्यात जो महत्वाचा समोर येतो तो म्हणजे रिपब्लिक टीव्हीवर आजपर्यंत किती प्रहार करण्यात आले. रिपब्लिकच्या पत्रकारितेचं तुम्ही समर्थन करा नका करू, भूमिकेचं समर्थन करा नका करू, ते स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. परंतु रिपब्लिक टीव्हीला टार्गेट करण्याचे किती प्रयत्न झाले? पालघर साधू हत्येच्या नंतर ज्या प्रकारे रिपब्लिकनी तो मुद्दा उचलून धरला होता आणि मेनस्ट्रीम मध्ये आणला होता त्यावेळेस रिपब्लिकच्या संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांची पोलीस स्टेशनमध्ये 8-8 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर तुम्ही TRP स्कॅमचा शोध लावला होता मुंबई पोलिसांच्या मदतीने. या TRP स्कॅमची चौकशी कुठपर्यंत आली? त्यामध्ये तुम्हाला रिपब्लिकला दोषी म्हणून पकडायचं होतं ना. मग त्या चौकशीचं पुढे काय झालं? त्या चौकशीत पुरावे सापडले का? ते पुरावे तुमच्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी जमा केले का? बरं, त्यापुढे तुम्ही 1922चा डिसअफेक्शन टू पोलीस ऍक्ट काढून त्या ऍक्ट खाली तुम्ही रिपब्लिकच्या 1000 कर्मचारी पत्रकारांवर गुन्हे दाखल केलेत. तिथे नोकरी करणारा प्रत्येक पत्रकार, प्रत्येक कर्मचारी हा त्या चॅनलच्या भूमिकेशी बांधला गेलेला असतो का? त्या 1000 सर्वसामान्य नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याचा अधिकार या सरकारला कोणी दिला होता? आणि त्या प्रकरणात पुढे काय झालं? त्याची चौकशी कुठपर्यंत आली? आणि ते होईपर्यंत तुम्ही हे अन्वय नाईक प्रकरण काढून त्यात आज सकाळी
तडकाफडकी निर्णय घेत अर्णब गोस्वामी यांना अटक करता? निर्लज्जपणाचा कळस हा किती गाठायचा सरकारने आणि सत्ताधुंद झालेल्या लोकांनी, याच्या काही मर्यादा आहेत की नाही? सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या लोकांवर तुम्ही केसेस फाईल करतात. समीत ठक्करवर केस फाईल होते, तो मुंबईत त्याची बेल सँक्शन होते, बेल मंजूर झाल्याबरोबर मुंबईत आल्यावर त्याला पुन्हा अटक करता. त्याला बेड्या बांधून त्याच्या म्हणजे गुन्हेगाराला कसं ट्रीट करायचं, आरोपीला कसं ट्रीट करायचं हे देखील या भारतीय संविधानाने निश्चित करून दिलेलं आहे. मग त्यावेळेस समीत ठक्करला बेड्या ठोकताना तुम्ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स वाचल्या होत्या? महाराष्ट्राच्या पोलिसांना हे सरकार काय काय करायला लावते आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पोलिसांची किती बेअब्रू होते याचा विचार कोण करणार? मराठी अमराठी भाषिक अस्मिता कुठेही आलं की महाराष्ट्र आणि इतर राज्य काय लावलं काय? गेले 1 वर्ष आम्ही ऐकतोय महाराष्ट्र बिहार, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, मराठी हिंदी मीडिया, मराठी पत्रकार हिंदी पत्रकार. अरे काय लावलंय? अस्मितांचे खेळ करण्यासाठी तुम्ही सत्तेत आलात का? महाविकास आघाडी काय विकासाचं काम केलं? आणि आज तुम्ही रातोरात एका पत्रकारावर एका बंद झालेल्या फाईलला पुन्हा ओपन करून त्याचा ठपका ठेवून अटक करता. अटक करत असताना त्याला मॅन हँडल करता, एखाद्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीसारखं त्याला घेऊन जाता. मला वाटतं सीआरपीसी मधलं एक प्रोव्हिजन आहे की अटक करण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशनसाठी नोटीस पाठवता येते. प्रत्येकाला अटक करण्याचे अधिकार पोलिसांकडे नाही आहेत. उद्या तुम्ही कोणावरही आरोप ठेवाल, कोणालाही अटक कराल. कोणत्याही केसमध्ये कोणाच्या सुसाईड नोटमध्ये कोणतं नाव आहे ते नाव त्याच व्यक्तीचं आहे का? अर्णब गोस्वामी नावाचे किती लोक महाराष्ट्रात राहतात तुम्हाला माहिती आहे का? हा अर्णब गोस्वामी म्हणजे तोच अर्णब गोस्वामी आहे हे तुम्ही परस्पर कसं ठरवलं? बरं मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी तुम्ही आधी सीआरपीसीच्या अंडर नोटीस इश्यू केलीत का? त्या नोटिशीला प्रतिसाद न देता तो व्यक्ती तुमच्या पोलीस ठाण्यात हजर राहिला नाही, असं काही झालं का? मग तरी पण तुम्हाला अचानक साक्षात्कार होतो की एका मराठी आर्किटेक्टला तुम्हाला न्याय द्यायचा आहे. अरे तुम्हाला तुमची सत्ता वाचवायची आहे, तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा आवाज दाबायचा आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती महाराष्ट्राला दिवसेंदिवस कळते. महाराष्ट्रातील नागरिकांनी जरा याचा विचार करावा की हा आपला महाराष्ट्र आहे का? ज्या महाराष्ट्रात बाळशास्त्री जांभेकर असतील, लोकमान्य टिळक असतील, नारायण मेघाजी लोखंडे असतील यांची पत्रकारिता फुलली, जी शिवसेना मार्मिक सारख्या एका वृत्तपत्रातून सुरू झाली, त्यानंतर सामनातून ज्यांनी या देशाच्या राजकारणावरती एक प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला, या सबंध महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा जो महत्वाचा गाभा पत्रकारिता आहे, त्या पत्रकारितेवर, त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासाठी तुम्ही हे असे पातळी सोडून खेळ करताय. सरकारला प्रतिवाद करायचा असेल तर त्यांनी प्रतिवाद करावा ना. कोर्टात जेव्हा हे खटले जातात त्यावेळेस काय होतं? कंगना राणावत या अभिनेत्रीने तुमच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तुम्ही तिचं घर पाडायला गेलात, ऑफिस तोडायला गेलात. आज कोर्टामध्ये आजपर्यंत तुम्ही प्रतिवाद फाईल नाही करू शकलेले आहात. हे कशामुळे होतं? तुमच्या वकिलाला तुम्ही 83 लाख, या महाराष्ट्राच्या नागरिकांनी आपल्या टॅक्स मधून जमा केलेले 83 लाख रुपये तुम्ही कंगनाच्या विरोधात लढणाऱ्या वकिलावर खर्च करता. ही कोणती भाषा आहे? हा कोणता न्याय आहे? आणि कशासाठी? तर फक्त तारखा मागण्याचे पैसे देता. तिथे प्रतिवाद फाईल करता येत नाही, तिथे ऍफिडेव्हिट फाईल करता येत नाही. करमुसे प्रकरणामध्ये काय झालं? अनंत करमुसे या व्यक्तीला सोशल मीडियावर व्यक्त झाला म्हणून तुम्ही घरातून बाहेर घेऊन गेलात. पोलिसांना तुम्ही ते दुष्कृत्य करायला लावलं. तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंमत नाही तितकं करायची. ज्यांना जर का कायदा सुव्यवस्था तुम्हाला मान्य नसेल तर कार्यकर्त्यांमध्ये तरी तुमच्या तितकी हिंमत होती का? तुम्ही याला मारहाण झाली, आज तो खटला न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळेस सरकार ऍफिडेव्हिट का फाईल करत नाही? 3 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली अनंत करमुसे प्रकरणात. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरच्यांचं काय होणार? मंत्र्याच्या दबावापोटी त्यांना हे काम करावं लागलं होतं ना. सरकारच्या दबावापोटी काम करावं लागलं होतं ना. पोलिसांच्या अस्मितेचं रक्षण करणारे, पोलिसांचा अभिमान बाळगणारे तुम्ही लोक, जेव्हा पोलिसावर कारवाई होते ती कारवाई कोणामुळे होते? तुमच्यामुळे होते ना.
अनंत करमुसे प्रकरणात आजपर्यंत तुम्ही ॲफिडेव्हिट फाईल केलेलं नाही. तुमचे जे संबंधित मंत्री होते त्यांचा त्या प्रकरणात काय रोल होता ते आजपर्यंत समोर आलेलं नाही. त्यांच्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेजेस आजपर्यंत उपलब्ध झालेले नाहीत. तपास करायचा आहे तुम्हाला प्रत्येक मराठी माणसाला न्याय द्यायचा आहे. अनंत करमुसे मराठी नाहीये का? कांदिवलीत राहणाऱ्या एका नौदल अधिकाऱ्याला मारहाण होते, मदन शर्मा नावाच्या. कशावरून मारहाण केली जाते? तर उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र शेअर केलं म्हणून. बाळासाहेब ठाकरेंनी किती व्यंगचित्र काढली होती महाराष्ट्रात आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या व्यंगचित्रावरून तुम्ही मदन शर्मांना मारहाण करता. मारहाण करणारे सगळे तुमचे पक्षाचे कार्यकर्ते त्यांना ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये आणून सोडून देता. आजपर्यंत त्यांच्यावर न्यायालयाकडून कारवाई करण्यासाठी तुम्ही अर्ज दाखल केलेला नाही. पोलीस म्हणून तुम्ही ते इन्व्हेस्टिगेशन पुढे नेलेलं नाही. तुम्ही पोलिसांकडून काय काय करून घेताय? पोलिसांना तुम्ही स्वतःच्या घरचे नोकर असल्यासारखे वागवत आहात आणि हे आजच्या प्रकरणातून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. ज्या सरकारमध्ये तुम्ही सहभागी होतात त्या सरकारने क्लोजर रिपोर्ट फाईल केला होता या केस संदर्भात, अन्वय नाईकच्या. ती केस तुम्ही आज पुन्हा ओपन केलीत आणि त्यातल्या एका आरोपीला जो पत्रकार आहे म्हणूनच त्याला अटक करण्यात आली आणि तुम्ही आज म्हणताय की याचा पत्रकारितेशी संबंध नाही. मग पत्रकारिता म्हणजे काय असते? सरकारचा लाळघोटेपणा करणं म्हणजे पत्रकारिता आहे का? की बेस्ट सीएम पत्रकारिता म्हणतात का? सोशल मीडियात व्यक्त होणाऱ्या 350हून अधिक सामान्य नागरिकांवर कारवाई केल्याची माहिती समोर येते. हे प्रत्येक सर्वसामान्य नागरिक काही ट्रोलर होते का? यांनी कोणती आक्षेपार्ह भाषा वापरली होती? प्रश्न विचारला की गुन्हे दाखल करायचे. स्वतःची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी कायद्याच्या पदराआड लपू नका. पोलिसांचा वापर करू नका. स्वतःची प्रतिष्ठा उंचावायची असेल तर त्याचा प्रतिवाद वैचारिकरित्या करायला शिका. मला असं वाटतं या सरकारने जी कारवाई अर्णब गोस्वामी या प्रकरणात केलेली आहे त्या कारवाईच्या अनुषंगाने जे प्रमुख प्रश्न उपस्थित राहतात त्या प्रमुख प्रश्नांची उत्तरं या सरकारने द्यावीत. महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातील नागरिक आणि महाराष्ट्राची पत्रकारिता ही कधीही कोणत्याही राजकीय भाषिक अस्मितेची बटीक नव्हती. महाराष्ट्राची पत्रकारिता आणि तिने संपूर्ण देशाला राष्ट्रीयतेला दिशा दिलेली आहे आणि ही पत्रकारिता आज दडपण्याचा प्रयत्न जो अर्णब गोस्वामीच्या माध्यमातून झालेला आहे, अर्णब गोस्वामीच्या निमित्ताने तुम्ही केलेला आहे, त्याचा निषेध करावा तितका थोडका. आम्हीही तो निषेध करतो आणि या प्रश्नांची उत्तरं घेऊन हे सरकार समोर यावं असं आम्ही आव्हान या सरकारला करतो. या सरकारशी संबंधित प्रत्येक पक्ष, त्या पक्षाचे प्रवक्ते, पोलिसांचे वकील यांनी या प्रश्नांची उत्तर द्यावीत की तुम्ही पहिली केस जी फाईल केली टीआरपी स्कॅमची त्यात काय झालं? 1922चा कायदा शोधून तुम्ही 1000हून अधिक कर्मचारी पत्रकारांवर गुन्हे दाखल केलेत, त्यात पुढे काय झालं? ठाण्यामधल्या एका बिल्डरने आत्महत्या केली होती. त्या बिल्डरच्या सुसाईड नोटमध्ये एका माणसाचं नाव होतं जो व्यक्ती आज या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहे. त्या सुसाईड नोटच्या आधारे तुम्ही अशीच कारवाई करणार का? जर अन्वय नाईक प्रकरणाचा संपूर्ण पत्रकारितेशी काही संबंध नसेल तर अन्वय नाईकच्या सुसाईड नोटमध्ये जी इतर नावं आहेत त्या नावांवर कारवाई कधी करणार? त्या लोकांवर कारवाई कधी करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे की तुम्ही सरकार म्हणून या राज्यासाठी आलेले आहात की स्वतःचा पक्ष, स्वतःचं नाव, स्वतःचे नेते यांचे इगो सांभाळण्यासाठी या राज्याचे पोलीस, राज्याचे कर्मचारी, बीएमसीचे बुलडोजर वापरणार आहात का? या प्रश्नाचं उत्तर एकदाच देऊन टाका. म्हणजे महाराष्ट्राच्या मनामध्ये कोणता संभ्रम राहणार नाही की खरोखरच तुम्ही सरकार चालवताय की पक्ष चालवताय. याबद्दल आपण हा विषय ऐकलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत या दडपशाहीचा निषेध जरूर करत राहा. धन्यवाद.